याच्या आधी कोणाला दाखवलं गोळ्या घेतल्या दाखवलं म्हणजे मग ते हाडांचे यांच्याकडे दाखवलं होतं पिंपळगावला. त्या गोळ्या खाऊन किती हे करायचं डॉक्टर. मेडिसिन खायमध्ये मजा नाही. पाडीला सोडा थोडं वाटलं बस आपलं तर दुखतंय बस काय सगळं तिला सोडा पाय करा फोडला तुमचे पाय गुडघे एकदम ओके गुडघ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. याला रक्तपुरवठा करणार ज्या दोन नस आहे त्याच बंद आहे. म्हणजे तुमचे गुडघे नाही दुखत कमरापासून दोन्ही पाय दुखतात आणि तुम्ही डॉक्टरांना सांगता गुडघे दुखतात ते चावतात डायरेक्ट पाय. पण आता चावायला लागली ते वेगळं. पण तुम्ही डॉक्टरला गुडघे दाखवत असेल पाय मग त्यांना तेच आपण जनरली काय सांगतो की बाबा चावतायत पाय पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच नाही. त्यांनी धरले त्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या खाल्ल्या त्या गोळ्यांचाही प्रॉब्लेम झाला. पाहतो तो जिडे दुखल जिडे सांगा मला कमरामध्ये L4-5 मध्ये घ्या. हा गॅप भरपूर जुना आहे कमीत कमी 10 ते 15 वर्ष. म्हणजे त्यावेळेस इकडे बघा त्यावेळेस तुम्ही कमरावरती पडलेले असेल झटका बसले असेल त्यावेळेस इथली जी डिक्स असते ती वरून खाली सरकते. पण डिक्स सरकल्यानंतर तुम्हाला फक्त कमरामध्ये टीच भरणं चमक भरणं असा प्रकार होतो. जास्त वाकून काम केलं वजन उचललं वाकड वाकड चालतं. आता याच्याला जे कार्टिलेज आहे ते बऱ्यापैकी फाटमायर आल्यामुळे घसल्यामुळे ही सायटिक नावाची न दबली गेली म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला मांडीला गुडघ्याला पोटरीला टाचेला इथपर्यंत होती इथे दाबले दुखल होतं. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात जड पडतात ते कळ लागते मग जास्त चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्याला. तर जेव्हा मणक्यातला गॅप कव्हर होईल गादी जागेला चालू होईल तेव्हाच पाय दुखणं चावणं कळ लागतं बंद होईल. सध्या गुडघे जास्त नाही दुखत ना पाय दुखतात तुम्ही बसले गुडघे दाखव गुडघ्यामध्ये प्रॉब्लेमच नाही. डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं पण ते का कमी झालं हे त्याचं कारण तुम्हाला समजलं नाही सांगितलं. जेव्हा माणसं जागेवर जाईल कार्ट्रिज लेवलला जेव्हा इथले याचा LS स्पाईनचा MRI केला त्याचे स्पष्ट दिसतं. आता MRI करायचं काही कामच नाही तिथं 8,000 रुपये घालायचे. नाही 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 मी सांगतोय तुम्हाला आम्ही हात लावले MRI झाला ना आधीच आणलं असतं तेव्हा क्लिअर होऊन गेलं असतं. मग आता ते नेमकं कसं आहे हे का नोंद विषय होणार नाही. याला इथून पडे 15 किलो 20 किलोची पुढे वाकून काम करणं वजन उचलणं नाही वजन उचलायचा विषय ठेवलेला नाही फालतू झोपणं. पण मग कंटिन्यू कसं आहे सकाळी 5:30ला उठल्यानंतर डबे सगळ्यांचे आणि बिना बेल्टचं 3 महिने काम नाही करायचं. कमरेचा LS बेल्ट येतो बेल्ट लावून ना बरं तो बेल्ट घेऊन घेतो. बिना बेल्टचं फरक पडणार नाही. खालचं बाय सरळ करा वरचा फोल्ड करा सेम पोझिशन पाय इकडे डोकं हात आहे ना हात असे दिले नको सोडू काय आहे इकडे तसंच नाही बरोबर आहे. इकडे डोकं माझ्याकडे पण खालचा पाय सरळ रिलॅक्स पाय इकडे डोकं तिकडे